चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थांची पाळंमुळं उखडून टाकण्यासाठी पोलीस विभागात आता 2 नव्या सुपर कॉप्सची एंट्री झाली आहे। हे 2 कर्मचारी पोलीस जवान नसून विशेष प्रशिक्षित श्वान आहेत। खास बाब म्हणजे या 2 श्वानांना लष्करी दर्जाचं खडतर प्रशिक्षण देण्यात आलं असून विविध अंमली पदार्थ शोधण्यात ते अत्यंत निपुण आहेत। मंगल आणि अर्जुन अशी या 2 प्रशिक्षित श्वानांची नावं आहेत। हे दोन्ही श्वान अंमली पदार्थांचा अचूक शोध घेण्यासाठी लष्करी दर्जाचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आले आहेत। त्यांना हाताळणारी डॉग स्क्वॉड टीम देखील तितकीच हायटेक आणि प्रशिक्षित आहे। श्वानांनी वास घेताच दिलेले छोटे संकेत ओळखून अवघ्या काही सेकंदातच आरोपींना पकडण्यात हे पथक सराईत आहे। आता या नव्या पथकामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तस्करांचं जाळं उद्ध्वस्त करणं सहज सोपं झालं आहे। विशेष म्हणजे रामनगर पोलीस ठाण्याअंतर्गत या नव्या श्वान पथकानं पहिलीच धडक कारवाई केली। चंद्रपूर मूल मार्गावरील संजयनगर भागात एका पानठेल्याच्या मागे गांजा लपवल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी मंगल आणि अर्जुनला पाचारण केलं। या प्रशिक्षित श्वानांनी अचूक वास घेत जमिनीची एक जागा निश्चित केली आणि इशारा दिला। पोलिसांनी तिथे खोदलं असता एका माठात पुरून ठेवलेला तब्बल 925 ग्राम गांजा या श्वान पथकानं शोधून दिला। चंद्रपूर पोलीस विभागामध्ये अंमली पदार्थ शोधणारे जे प्रशिक्षित श्वान आहेत ते 2 श्वान चंद्रपूर पोलीस विभागामध्ये आलेले आहेत। त्या श्वानच्या माध्यमातून अंमली पदार्थ शोध मोहीम माननीय पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनामध्ये कालपासून सुरू आहे। ही शोध मोहीम हे चंद्रपूर या ठिकाणचे जे अंमली पदार्थ विक्रेत्याचे जे हॉटस्पॉट आहेत त्या ठिकाणी जाऊन ती शोध मोहीम पंचासह आम्ही करीत आहोत। या दरम्यान आज आम्हाला जी गोपनीय खबर होती की संजयनगर भागामध्ये अंमली पदार्थ विक्रेते जे आहेत ते संशयित अंमली पदार्थ विक्रेते आहेत। त्या भागामध्ये आम्ही या अंमली पदार्थ शोध घेणाऱ्या श्वानांना घेऊन टीमसह रवाना झालो आणि त्या ठिकाणी झडती घेतली। त्यावेळेला अंमली पदार्थ शोधणारे जे श्वान आहेत त्यांच्या दिशानिर्देशाप्रमाणे त्या ठिकाणी गेलो असता अंमली पदार्थ शोधणाऱ्या श्वानांनी त्या ठिकाणी आम्हाला जो जमिनीत मडक्यामध्ये पुरून ठेवलेला जो अंमली पदार्थ म्हणजे गांजा तो त्यांच्या मदतीने शोधण्यात मदत झालेली आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही पंचनामा कारवाई केलेली आहे आणि 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे।